हे आहे बनारस रेल्वे स्थानक. हे आय लव बनारस असं लिहिलेलं आहे. असं हे वॉटर बॉडी आहे. इथे वाराणसी जंक्शनला आलो आहे. वाराणसी स्ट्रीट फूडचे सगळे स्टॉल्स आहेत. घाटी चौका. मी आता काशी विश्वनाथ मंदिरला चाललो आहे. हे आता समोर आपल्याला काशी विश्वनाथ मंदिर दिसत आहे. म्हणजे तुम्हाला मंदिरामध्ये जाताना आहे अशी त्याची सगळी दुकानं आहेत तिथे. 180 काय राम मंदिर, अयोध्या राम मंदिर. एक नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे उत्तर प्रदेशमधल्या बनारसमध्ये. आणि मी इथे आता उत्तर प्रदेशमध्ये बनारसमध्ये काशी विश्वनाथ वगैरे काही टुरिस्ट प्लेसेस जे आहेत, धार्मिक प्लेसेस आहेत, त्याला व्हिजिट करणार आहे. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता बनारस रेल्वे स्टेशन. चला तर आता आपण एक एक करून एक स्पॉट्स बघूया. हे आहे बनारस रेल्वे स्थानक. हे तुम्ही बघू शकता हिंदीमध्ये बनारस असं लिहिलेलं आहे. नंतर मग ह्या साईडला इथे हे येणाऱ्या ट्रेन्स आणि एक्सप्रेसचे वेळापत्रक म्हणजे त्यांचा ट्रेन नंबर, ट्रेन नेम आणि टायमिंग दिलेलं आहे. त्यानंतर मग इथे पुढे तुम्ही बघा ते बनारस हिंदीमध्ये, त्यानंतर मग इंग्लिशमध्ये, मग उर्दूमध्ये पण लिहिलेलं आहे. आणि तिथे परत इंग्लिश आणि हिंदीमध्ये लिहिलेलं आहे. हे प्रशस्त असं हे बनारस रेल्वे स्टेशन आहे. तर इथे तुम्ही बघू शकता ही इंडियन रेल्वेचं ओल्ड इंजिन आहे. त्यानंतर इथे हे आय लव बनारस असं लिहिलेलं आहे. म्हणजे गार्डनमध्ये, आयलँड गार्डनमध्ये हे ब्युटिफिकेशन केलेलं आहे, आय लव बनारस. आणि त्याच्या इथून इथे वरती बघाल तर हा असा भारताचा असा ध्वज मस्त लहरतो आहे. तर इथे ही या इंजिनचा फ्रंट व्ह्यू आहे आणि इथे हा भारताचा झेंडा तुम्ही बघू शकता. इथे ह्या बनारस रेल्वे स्टेशनच्या समोर या इथे राईट साईडला ह्या इकडे असं हे वॉटर बॉडी आहे. इथे मध्ये फाउंटन, त्यानंतर मग साईडला वॉकवे असा हा, नंतर मग सिटिंग अरेंजमेंट आणि सुंदर असं हे इथे ग्रीनरी हे करून हेजेस लावलेले आहेत. आता इथून हा इंडियाचा फ्लॅग एकदम क्लिअर दिसतो. तर मित्रांनो, आता बनारस रेल्वे स्टेशनवरून मी आता इथे वाराणसी जंक्शनला आलो आहे. तर इथून मी पुढे आता ते गंगा घाट आणि काशी विश्वनाथ मंदिरला जाणार आहे. तर हे बघा, हे असं प्रशस्त असं हे वाराणसी जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. इथून एंट्री आहे आणि नंतर मग पुढे ते सगळे आतमध्ये प्लॅटफॉर्म्स आहेत. त्याबद्दल तुम्ही बघू शकता रिझर्वेशन सेंटर आहे. इथे वाराणसी स्टेशन पर आपका स्वागत है, इथले जनसुविधाए अशा ह्या दाखवलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून इथे काय काय फॅसिलिटीज आहेत ते बघू शकता. इथे हे आय लव वाराणसी असं लिहिलेलं तुम्ही बघू शकता. इथे ब्रिज, फ्लायओव्हर ब्रिजच्या इथे वाराणसी जंक्शन रेल्वे स्टेशनच्या समोर या इकडे तुम्ही बघू शकता हे वाराणसी स्ट्रीट फूडचे सगळे स्टॉल्स आहेत. इथे तुम्ही रेड चिली तडका, मग बेवफा ज्यूसवाला, बनारसी लस्सी, बनाना शेक, नारियल पाणी, हे सगळं याच्याकडे अवेलेबल आहे. महादेव छोले भटुरे कॉर्नर, इथे हा दुसरा महादेव छोले भटुरे कॉर्नर. तर मग चहा घर, चाय घर, घाटी चौका.
कितने का एक प्लेट रहता है? उसमें कितना 2 आता है? तर मी आता काशी विश्वनाथ मंदिराला चाललो आहे. हे आता समोर आपल्याला काशी विश्वनाथ मंदिर दिसत आहे. तुम्हाला मंदिरामध्ये जाताना हे असे दोन्ही बाजूला पूजेच्या साहित्याचे, नंतर मग लेडीज आयटम, कॉपरची भांडी, सगळे देवाची भांडी, त्याची सगळी दुकानं आहेत तिथे. कितने का है? 180 का. 150. और इससे भी एकदम छोटा है क्या? ये कितना? 100 रुपीज़ का. अच्छा. और ये कौन सा मंदिर है? हाँ, राम मंदिर. अयोध्या राम मंदिर. ये कितने का है? 100 रुपीज़. ये 100 का है. ये भी सेम ही है ना? ये 2 लेंगे तो कितने में आएगा? ते पूजेचे साहित्य, नंतर मग बाकी हे बघा, शनी, सूर्य वगैरे याचे सगळे सुद्धा गणपती. काशी विश्वनाथ मंदिरमध्ये दर्शन घेऊन मी आता दशाश्वमेध घाट जवळ गंगा आरतीला चाललो आहे. आइए भैया.
गंगा आरतीच्या घाटचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगवर. धन्यवाद.